तर दुपारी चटपटीत काहीतरी खावं असं वाटतंय, त्यासाठी मी आज बनवते अंडा रोल। तर दुपारची वेळ झाली, मी मस्तपैकी चटपटीत अंडा रोल बनवायला लागले। त्यासाठी मी 4 अंडी घेतली होती, त्यातली 2 अंडी मी वाटीत फोडून घेतली ती। त्यासाठी कोथिंबीर घेतली, थोडंसं टमाटर आहे, कांदा, लिंबू, थोडेसे मसाले घेतलेले आहेत मी। तर आपण आता हे अंड्यामध्ये टाकून घेऊया। तर मी ह्यात चवीनुसार अगोदर मीठ टाकून घेते। मीठ अगोदर छान असं विरघळते, तर मीठ छान असं विरघळलेलं आहे। तर दुपारी चटपटीत काहीतरी खावं असं वाटतंय, त्यासाठी मी आज बनवते अंडा रोल। तर ह्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, ही कांदा चिरलेला सगळा टाकला, टमाटर टाकून घेते आणि छान असं मिक्स करते। तर आपल्याला ह्यात चवीनुसार चटणी टाकून घ्यायची। तर बघा छान अशी मी चटणी अगोदर मिक्स करून घेतली। चटणी मिक्स होत नाही लवकर ह्याच्यामध्ये। तर गॅसवर मी चपातीचा तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल ओतून घेते। तर तेल छान असं तापलेलं आहे, मी सोडून घेते अंड्यासारखं मिश्रण सगळं। मी चटणी त्यात टाकले, तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही थोडे थोडे पोळीवर टाकून घ्या। थोडासा चाट मसाला, गरम मसाला, तर थोडंसं मी लिंबू पिळते ह्याच्यावर। तर आता पोळी मी पलटी करून घेते। तर इथं सकाळी मी चपाती करून घेतलेली आहे, ती चपाती मी ह्या पोळीवर अशी ठेवणार आहे। तर छान असं मी दोन्ही साईडनं पोळी पण आणि चपाती पण भाजून घेतलेली आहे। ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेतले। तर मी खाली एका ताटामध्ये काढून घेतले, ते जे तुमच्याकडे सॉस आहे ते तुम्ही टाकू शकता। मी इथं सॉस घेतलेलं आहे, तर चिली, ग्रीन चिली आणि टोमॅटो सॉस मी थोडा थोडा टाकून घेतलेला आहे। ते आता सगळ्या पोळीला लावून घेते। थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेतली। तर आपण आता ह्याचा रोल करून घेऊया। मनही भरेल आणि पोटही भरेल असा हलका फुलका अंड्याचा रोल मी आज बनवलेला आहे। तुम्ही हे करून बघा, कोणी कोणी केला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा।